आपल्या शिक्षकांनी आपल्याला केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि मनाचा सर्वात मोठा खोटरडेपणा आहे की आपल्या शिक्षकांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल जाण आणि कृतज्ञता नसणे. अशी माणसं फार मोठी होत नाहीत आणि पुढे जाऊन ती तोंडावर पडतात. असंच एका मनाच्या मोठेपणाचा एक मोठा प्रसंग या ठिकाणी मला सांगावा असं वाटतो. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात येत होते. ही बातमी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आयोजकांना समजली. त्यांचे कार्यकर्ते बाबासाहेबांच्या विमानाची वाट बघत विमानतळावरती थांबले. बाबासाहेबांचं विमान 2-3 तास लेट होणार होतं, पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी त्यांची विमानतळावर 2-3 तास वाट बघत थांबले आणि 2-3 तासानं बाबासाहेबांचं विमानतळावरती लँड झालं. बाबासाहेब खाली उतरले. बाबासाहेबांचे सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांच्या दिशेने पळत सुटले. ढोल ताशे वाजू लागले. बाबासाहेबांच्या घोषणेने आकाश दुमदुमून गेलं. बाबासाहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाबासाहेबांचा विजय असो अशा घोषणा देत होते. कोण बाबासाहेबांच्या पायात पडत होतं तर कोण त्यांना हार घालत होतं. बाबासाहेबांची नजर समोर गेली तर समोर बसलेला एक म्हातारा माणूस मात्र बाबासाहेबांचा हा कौतुक सोहळा अतिशय प्रेमाने पाहत होता. बाबासाहेबांनी गर्दी बाजूला सारली आणि तडकन त्या म्हाताऱ्या माणसाकडे गेले आणि आपलं डोकं त्या म्हाताऱ्या माणसाच्या पायावर ठेवलं. त्या क्षणी सर्व लोक आश्चर्यचकित झाले. एवढे मोठे प्रचंड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या म्हाताऱ्या माणसाच्या पाया का पडतायत. त्या क्षणी बाबासाहेब म्हणाले, हेच ते केळुसकर गुरुजी ज्यांनी मला माझ्या लहानपणी शिकवलं. गुरुजींना लहानपणीचा भीमराव आठवायला लागला. मळलेली कपडे, फाटलेली दप्तर, फुटलेली पाटी आणि एवढं ते पोर वर्गाच्या बाहेर बसून वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या शिक्षणाचा एक कण एखाद्या सातत पक्षाप्रमाणे वेचत होतं. वर्गाच्या बाहेर बसून शिकला होता. त्याच्याकडे पाहून ब्राह्मण मास्तर हसला होता, कारण त्याला माझ्या भीमामध्ये उद्याचा ज्ञान सूर्य दिसला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर गुरुजींना प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती. मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय, घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षेचे पंख असतात आणि उंबरठ्यावर भक्ती. तसंच आपण आपल्या आयुष्यात किती जरी मोठं झालं, किती यश संपादन केलं तरी आपण आपल्या शिक्षकांना आणि आपण आपल्या शाळेला कधी विसरलं नाही पाहिजे. एवढं बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद. व्हेरी गुड.